रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. प्रशांत बाबासाहेब गायकवाड, कुठून आले तुम्ही? दिघेगाव. तुमचा सप्ताहामधील कोणती सेवा देताय तुम्ही? हेच लोकांना स्वयंसेवक म्हणून भाकरी वाढायचं काम, आमटे वाढायचं, कुठं स्वच्छता करायची, सिक्युरिटीचं असं पार्किंगचं असेल तिथं करायचं, जे असेल ते करायचं. सप्त्यामध्ये येऊन तुम्हाला कोणत्या प्रकारचा आनंद किंवा तुमचा अनुभव काय ते सांगा. आनंद म्हणजे आता प्रति पंढरपूर म्हणूनच ओळखलं जातं सप्ताह म्हणजे. आणि हा आपला 179वा गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे. हा वर्षानुवर्ष चालत आले. त्यामुळं आता ज्येष्ठ नागरिकांकडे बघितलं जातं, पण आपल्याला ही परंपरा पुढे पण न्यायची, तर त्यासाठी आपल्याला युवकांना संदेश द्यावा लागेल. तर त्यासाठी तुम्ही काय सांगशाल? नाही, आता युवक तर भरपूर सक्रिय आहे याच्यामध्ये. आणि हिंदू धर्मरक्षक रामगिरी महाराज जे हिंदू धर्माचं जे मोगलाचं योगदान करत आहेत, त्यांच्या मागं पूर्ण जो जनसमुदाय, जो युवक वर्ग आहे, सगळं हिंदू धर्मरक्षक रामगिरी महाराज यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा. दत्तात्रय साहेबराव मंडलिक, तुमचं गाव? धनगरवाडी. काय या पहिल्यांदा धनगरवाडीमध्ये सप्ताह आयोजित केला आहे, कसं वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय. सप्ताह हा खूप सुंदर चालू आहे. भाविकांची आज 5वा दिवस आहे. आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे. आणि सर्व भाविकांना महाप्रसाद मिळालेला आहे. आणि आता 4 वाजायचा टाईम आहे. आता संध्याकाळी परत भाविक वाढणार आहे. भाविकांना संध्याकाळी 10 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू असतो. एकही भाविक प्रसाद न घेता इथून जात नाही. भरपूर असा महाप्रसाद इथं बनवलेला असतो. आज 3 ते 4 लाख लोक इथे उपस्थित झालेले आहे. बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे, काहीही अडचण नाही आहे इथं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. भाऊ, नाव काय आपलं? जालिंदर बापूसाहेब आणि राहणार दिघी. बरं, किती दिवसापासून येता तुम्ही सप्ताहासाठी? आम्ही 4-5 दिवसापासून होतो. आजचा 5वा दिवस आहे अखंड हरिनाम सोहळ्याचा. बरं, काय अनुभव आला तुम्हाला या सप्त्यामध्ये? हो, म्हणजे लाखोची पब्लिक एवढी, या गर्दीची जनसमुदाय एवढा मोठा, आमटे भाकरीचा महाप्रसादाचा आनंद घेतात लोक. बरं, इथं वाढण्याचं नियोजन कसं आहे? वाढण्याचं नियोजन अतिशय सुंदर आहे. ट्रॅक्टर वगैरे, टँकर वगैरे भरपूर महापब्लिक येते वाढण्यासाठी, श्रमदानासाठी. आणि जे आमटी बनती त्या आमटीसाठी वाहण्यासाठी काय सुविधा आहे? टँकर आहे, भाकरीसाठी ट्रॅक्टर आहे. भाकरी कुठून येतात? भाकरी प्रत्येक गावामधून रोज भाकरी येतात इथे. दररोजचे किती कॅरेट येतात? तरी लाखोच्या संख्येत इथं भाकरी राहतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ओके, जमलं का? एक नंबर. वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून ओळखला जाणारा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज 179वा अखंड हरिनाम सप्ताहाचा आज 5वा दिवस आहे. या 5व्या दिवशी 4 ते 5 लाख भाविकांनी महाप्रसाद घेतलेला आहे व त्यांना संपूर्ण महाप्रसाद वाटपाचा जे नियोजन आहे, पंचक्रोशीतील स्वयंसेवक त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. त्यांनी खूप सुंदर असं नियोजन टाईम टू टाईम सेवा देत आहेत व पंचक्रोशीतील 20 ते 25 ट्रॅक्टर इथं सेवा देण्यासाठी आहे. दररोज भाकरीचा महाप्रसाद आणण्यासाठी ते ट्रॅक्टरचं नियोजन करतात व आमटी टँकरनी आणली जाते. सर्व भाविकांपर्यंत जो महाप्रसाद पोचतोय तो टँकरनी आणि ट्रॅक्टरनी पोचला जातोय. आज 4 ते 5 लाख भाविकांची नोंद झालेली आहे. हा सप्ताह खूप सुंदर अशा नियोजनमध्ये चालू आहे. इथं महाप्रसाद इतके लोक असतात तरी कमी पडत नाही, कोणतीही गोष्टीची कमी नाही. खूप सुंदर असं नियोजन धनगरवाडी व पंचक्रोशी मिळून झालेलं आहे. संतोष गाडे माईक जवळ या. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज 179वा अखंड हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. पंचक्रोशीमधून आलेल्या सर्व स्वयंसेवकांना धन्यवाद. महिला स्वयंसेवक त्यांना पण धन्यवाद. ट्रॅक्टर ड्रायव्हर मालक त्यांना पण धन्यवाद. खूप सुंदर अशी सेवा देत आहेत, टाईम टू टाईम सेवा देत आहेत. सर्वांना धन्यवाद.
सुंदराबाईची टोळी साफसफाई खूप सुंदर ग्राउंड साफ करतायत, त्यांना पण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पोलीस डिपार्टमेंट ते पण सुंदर अशी सेवा देत आहेत, त्यांना पण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आचारी महेश भाऊटेके हे सुंदर असा महाप्रसाद बनवत आहे, वेळेवर महाप्रसाद पंक्तीत पोचवत आहे, त्यांना पण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रील काढ बरं का तू. कीर्तनामध्ये भाविक अगदी मनापासून सहभागी झाले आहेत. काही भाविक टाळ वाजवत आहेत, काही जण भजनामध्ये सहभागी आहेत, तर अनेक भाविक शांतपणे कीर्तनकाराचे विचार ऐकत आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून सत्यांचे विचार, चांगल्या जीवनाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी, जय हरी माऊली. तुमचं नाव सांगा. रोहित बाळासाहेब साबळे, राहणार वाकडी, तालुका राहता. हे मी बघतो इथं तुम्ही झेंडा धरून उभे, याची काय पद्धत आहे आपल्या सप्ताहामध्ये? याची पद्धत अशी, हे झेंडा जिथं असतो तिथं पंक्तीची लाईन चालू असती. भाविकांना लक्षात येतं की इथे या झेंड्याच्या लाईननं आपल्याला पंक्ती धरायची आहे. मग जसं जसं पंक्ती धरतील तसं झेंडा पुढच्या लाईनला चालतो. म्हणजे भाविकांना ते कळण्यासारखं एक झेंड्याचे प्रतीक आहे त्याला. रामकृष्ण. रामकृष्ण हरी, जय हरी.
धनगरवाडी स्वयंसेवक माताचा आणि शेळ्याचा वापरासाठी घ्या. धनगरवाडी स्वयंसेवक स्वयंसेवक अरे प्रशांत बोल थोडं काय बोलायचं. व्हिडिओ यावर बोलतो